हॅलो एव्हरीवन, सगळ्या ताईंना आणि दादांना, दीदींना सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अखंड प्रवास अध्यात्माचा संपूर्ण संसार तुझ्या छत्रछायेखाली पुन्हा पुन्हा मागील हेच वर मी, हे भाग्य, हे सौभाग्य नशीब माझ्या. प्रेम, त्याग, समर्पण, विश्वास, निष्ठा, श्रद्धा, भक्ती, अध्यात्म आणि वर्षानुवर्ष प्रामाणिकचा तपचर्येचा पवित्र झालेले सुंदर बंधन म्हणजे वटपौर्णिमा, हो की नाही? आज म्हणजे खूप स्पेशल, प्रत्येक स्त्रीसाठी खूप स्पेशल दिवस असतो. तसंच आज माझाही आहे. तुम्ही आज गडबड असेल तुमच्या मागे, जशी की माझ्या मागे आहे. आणि आज नेमकी नानी पण नाहीये घरी आणि थोडं काम आवरायला पण टाइम झाला आणि त्याच्यामुळे म्हटलं आज थोडासा डेली ब्लॉग पण शूट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. छान ना, म्हणजे आज मी मंदिर वगैरे पण दाखवणार आहे. आमच्या इकडे बायका कशी पूजा वगैरे करतात ते पण दाखवल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा. मी आणि आहोंनी मस्त गरम गरम चहा घेतला, कारण चहा घेतल्यानंतर आज दिवसाची सुरुवात खूप अगदी छान झाली होती. आणि मग काय, आता दोघंजण पुढे बसलेले होते, बाप बेटे. त्यांना दोघांनाही भूक लागलेली होती. मग मी त्यांना थोडेसे वेपर्स तळून दिले आणि चहा पण तिकडेच नेऊन दिला. मग मी आणि इकडे आपल्या जानूची तर मजा मस्ती तर नेहमीप्रमाणे चालूच होती. त्याच्यामुळे घरात आनंद अजूनच वाढला. लहान मुलांचा घरामध्ये असल्या ना तर खूप घरात एकदम प्रसन्न वाटतं, हो की नाही? तसंच आमचा जानू आज आहे ना खूप शहाण्यासारखं आहे ना, त्याच्याच झोळी पुढे बसला होता आणि बसल्या बसल्या त्याचं चालू होतं काम, झोका द्यायचं. हात रिकाम्या झोळीला झोका देतोय, म्हणतो गाई गाई. दे बाळा झुजू दे. गाई गाई कर, गाई गाई, बाला झोपी जाई. कोण झोपलंय त्याच्यात? त्यांना दोघांना मी चहा दिल्यानंतर मग मीही चहा घेतला. आणि मग काय, मला तर सकाळी चहा नाही घेतला ना तर बाकीचं काम काहीच आवडत नाही. तर मग काय, बसले होते एकटी, लगेच दोघांना काय चेन पडेन असं झालं आणि दोघंही लगेच पाठीमागे किचनमध्ये आले आणि मग मला कंपनी देत होते. मग आता चला, आता इकडे आपल्याला फराळाची तयारी करून घ्यायची होती. म्हटलं आता ना आपण बटाटे शिजायला घालून दिले मी. आणि किचनमध्ये ना खूप अंधार पडत होता. त्याच्यामुळे ना मी ही रिंग लाईट आता 2 दिवस झाले ना त्यावेळेसच घेतली होती. आणि जुनी रिंग लाईट आहे ना, मी तिकडे माहेरी गेले ना त्यावेळेस आहे ना, काय माहिती अचानक खराब झाली आणि त्याच्यामुळे ना ती मग मला चेंज करावं लागली. कारण की मला आहे ना किचन ओट्यावरती खूप अंधार पडत होता आणि व्हिडिओज काढायला ना खूप प्रॉब्लेम येत होता ना. त्याच्यामुळे मग मी ना ही रिंग लाईट आहे ना बोलवली आणि म्हटलं चला आज फायनली ना हिला पण आहे ना फिट करूनच घेऊ आणि म्हणजे व्हिडिओज काढायला क्लिअर दिसतंय. मग याच्यामध्ये माझा थोडासा टाइमपास झाला, 10-15 मिनटं माझे याच्यातच निघून गेले. फायनली मी रिंग लाईट आहे ना सेटअप करून घेतला. बघितलं का किती म्हणजे उजेड पडतोय एकदम, म्हणजे पाहिजे तेवढं 3 प्रकारचे लाईट्स पण लागत आहे याच्यामध्ये. चला म्हटलं आता खूप टाइम झाला, मग देवपूजा करायला घेतली. देवपूजा करून घेतली. मधून मधून दिव्यांश आहे ना खूप वेडवाणी करायचा, सारखं प्रश्न विचारायचा. अजून त्याला बोलता येत नाही पण म्हणजे त्याला प्रश्न पण पडतो तो, म्हणजे बरेच आहे ना स्पष्ट बोलतो की हे काय आहे मम्मा, हे काय आहे, हे काय आहे. मग त्याला सांगावं लागतं आपल्याला, तर तो समजतो, पण बऱ्यापैकी समजतो. खूप ॲक्टिव्ह आहे, खूप म्हणजे जी गोष्ट बघितली ना ते करायचा प्रयत्न करतो. आपण जसं देवपूजा करतो ना तशी देवपूजा पण करतो तो. आणि आता हे जे व्हिडिओ हलतोय ना, तर मी आज आहे ना म्हणजे नवीन ट्रायपॉड लावलेला आहे, म्हणजे तो जो फेस स्कॅनरचा आहे ना तो लावलेला आहे. आणि खूप भारी व्हिडिओ निघलाय, म्हणजे लगभग माझा आहे ना टोटल व्हिडिओ ह्या फेस स्कॅनरनेच काढलेला आहे, म्हणजे दुसऱ्याची मदत न घेता. खूप छान आहे आणि याचा मी एक पर्सनली व्हिडिओ बनवल. तुम्ही जर कमेंट केली तर मी याच्यावर नक्की एक म्हणजे त्या फेस स्कॅनरवर आहे ना एक नवीन व्हिडिओ नक्की बनवू. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी. Music mode. बाकीचं काम आवरलंच होतं, तर म्हटलं खिचडी करून ठेवा, कारण की नैवेद्य म्हणून देवांना आणि वटवृक्षाला पण मला खिचडीचा प्रसाद द्यायचा होता. म्हणून मग मी इकडे खिचडी करण्यासाठी लागली होती. पण त्यामध्ये दिव्यांश खूप
त्रास देत होता, कारण त्याला खूप झोप आलेली होती आणि जवळपास सगळं काम आवरता आहे ना 11 वाजून गेले होते. घेऊन जा. खिचडी करतो. हा पर्स झाली तेव्हा खिची करून राहिली मम्मी तेव्हा काय सांगता हो काय पण आज आहे ना एक छोटासा प्रसंग घडला होता. पूजेच्या दरम्यान माझ्याकडून कॅमेऱ्यामधले 2-3 महत्त्वाच्या क्लिप चुकून आहे ना डिलीट झाल्या. त्यामुळे मला क्षणाची आठवण जपण्यासाठी काही फोटो व्हिडिओ जोडावे लागले. थोडंसं वाईट वाटलं, पण अशा छोट्या अडचणी येतच असतात. तरी दिवस खूप सुंदर गेला तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने. नेहमी आमच्यासोबत असू द्या. आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, कमेंट करून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा नक्की द्या. आपल्या दिव्या पॉवर ब्लॉगला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग. मग हे काय स्पष्ट फोकस